वसई विरार महापालिकेनं चालू आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या 4,000 कोटींच्या अर्थसंकल्पात खर्च आणि उत्पन्नात अनेक तफावत असल्याची बाब माजी सभापती निलेश देशमुख यांनी सर्वांसमोर आणलेली आहे। मालमत्ता कर वसुली केवळ 43% होत असून हजारो मालमत्ता या निर्लेखित आहेत। जाहिरात फलक विभागात अनेक तफावत आहेत, त्यात पालिकेला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागतोय। त्यामुळे नव्यानं सर्वेक्षण करण्याची मागणी केली जाते। आपली ही मागणी जवळपास 829 कोटीची असताना जवळपास आज वसुली जवळपास 390 कोटी ह्या 25-26 ची झाली। तर ती 42% असल्यामुळे मला वाटतं त्याच्यामध्ये जर चांगल्या प्रकारचं जर वसुली केली तर ते उत्पन्न वाढू शकते। दुसरी गोष्ट, महापालिकेचे बरेचसे गेल्या प्रशासकीय कालावधीत काही ठेके दिले गेले होते, तर ते सदोष पद्धतीने दिले गेले होते। त्यातल्या काही समजा जाहिरात विभागाचा असेल तर त्यातलं मेजरमेंट असेल ते चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं होतं। तर आम्ही तिकडे सूचना मांडल्या की याची पुन्हा तुम्ही सर्वेक्षण करा आणि हे टेंडरांची म्हणजे याचं जे तुम्ही संचिता केलेल्या आहेत याचा परत रिव्ह्यू घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यामधून उत्पन्न मिळू शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।